आपल्या घरी दरवर्षी सकाळी सत्यनारायणची पूजा संपल्यानंतर संध्याकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला जातोय. आता भजनी मंडळ म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीमध्ये सगळ्यात बोरिंग कार्यक्रम. मी पण आयुष्यात कधी अनुभवलं नव्हता. पप्पा म्हणले एकदा अनुभव आज संध्याकाळी. आणि मग मला सांग, माझ्या हातूनच विठू माऊलींची मूर्ती आत घेण्यात आली आणि मला मनोमन असं जाणवत की नाही आपल्याला माऊलींची सेवा करायला मिळाली आपली सगळ्यात मोठं भाग्य. हळूहळू भजनाला झाली सुरुवात आणि भजन चालू होताच भाविक तल्लीन होऊ लागले. आणि आय एम डॅम शुअर माझे बाबा मला फर्स्ट टाइम भजन अनुभवत असले. भजनाची सुरुवात झाल्यानंतर यांनी कधी टाळ घेतली समजलं. हे मेहबूब पटेल नावावर जाऊ नका, यांचा आवाज एक नंबर. संपूर्ण 26 वर्षात मी फर्स्ट टाइम टाळ घेऊन नाचलो त्यावेळी आणि खरंच मनात नावाज आला आज हरपलं देहभान. नाचताना खरंच मी घरदार सगळं विसरवले, फक्त माझं टाळेवर आणि त्यांच्या वाक्यावर लक्ष होतं आणि मी फक्त बेधून होऊन नाचालतो. इकडं बायकांची फुगडी चालू होती आणि इकडं माझा संपूर्ण परिवार तल्लीन होऊन नाचालता. आजींच्या पायात रोड आहे भावांनो, ह्यांना कसं आहे कारण देता आले असेल. मग सगळा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही गोल केला आणि गोल करताना एवढं भारी नाचलो सगळी जण बेधून होऊन फक्त कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केलं आणि आयुष्यात फर्स्ट टाइम मी विना घेऊन नाचलतो. सगळ्यात वेगळ्या लेवलचा एक्सपिरियन्स. श्रीपेवाडीचे नमो ज्ञानेश्वर भजनी मंडळाला तुमच्या घरी येऊन माऊली सेवेची संधी आणि तुमच्या घरातलं वातावरण काय होते हे तुम्ही मला 100% सांगा.